असं आहे की आम्ही इकडे बाहेर सांगत असताना आमचा महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आम्ही सांगतो. आमच्या महाराष्ट्राची ओळख ही छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आणि आम्ही त्यांचे वंशज म्हणून खूप मोठ्या अभिमानानं आम्ही आमची छाती बडवून घेत असतो. एका बाजूला विधिमंडळामध्ये आपण सर्वांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करतो आणि दुसऱ्या बाजूला या महाराष्ट्रामध्ये काय सुरू तरी काय आहे याचा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला, ठीक आहे, तो द्यायलाच हवा होता, पण हे प्रकरण फक्त रुपालीताई चाकणकरांपुरेसं मर्यादित नाही आहे. या प्रकरणाचे धागेदोरे खूप खोलवर आहेत. राज्यकर्ते अनेक गुन्ह्यांना पाठीशी घालतायत. एक प्रकारची गुन्हेगारी प्रवृत्ती जी आहे तिला बळ देण्याचं काम राज्यकर्ते करतायत. आपल्याला आठवत असेल, पावसाळी अधिवेशनमध्ये याच नाशिकमधल्या एका हॉटेलचा उल्लेख झाला आणि त्या हॉटेलमध्ये मोठमोठे पुढारी, मोठमोठे अधिकारी, मोठमोठे उद्योजक काहीतरी गैरकृत्य करतायत अशा प्रकारची चर्चा आणि विषय जेव्हा समोर आला त्यावेळेला याच राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता असं काहीही घडलेलं नाही म्हणून एक प्रकारची क्लीन चिट दिली आणि त्यामुळं तपासाची दिशाच पूर्णपणे भरकटली. तुम्हाला हे असं वाटतंय आता की हे प्रकरण आता पुढे आलं. माझी जी माहिती आहे हे प्रकरण आता नाही पुढे आलंय. हे प्रकरण अधिवेशन सुरू होण्याच्या पूर्वीच पुढे आलेलं आहे. हे या प्रकरणाची चौकशी करण्याकरता म्हणून स्पेशल SIT जी आता नेमली गेली म्हणून जे सांगितलं जातं हे खोटं आहे. ही SIT पूर्वीच नेमली गेली. SIT कधी नेमली गेली याची तारीख ही सरकारनं जाहीर केली पाहिजे आणि सरकारनं वास्तविक अधिवेशन कालावधीमध्ये राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर चर्चेला उत्तर देताना सरकारनं त्यावेळेला ही वस्तुस्थिती मांडणं गरजेचं होतं. त्यानंतर जे बजेट मांडलं गेलं त्या बजेटच्या उत्तराच्या भाषणामध्ये सुद्धा या प्रकरणाचा, ह्या अशोक खरात प्रकरणाचा कुठेतरी उल्लेख करायला हवा होता, पण तो उल्लेख झालेला नाही. ही SIT अगोदरच नेमलेली आहे. याच्यामध्ये फक्त रुपालीताई चाकणकर आणि काही राजकीय पुढारी आहेत असं नाही, तर खूप मोठे उच्चपदस्थ अधिकारी सुद्धा या प्रकरणामध्ये गुंतलेले आहेत. अधिकारी सुद्धा या अशोक खरातची उठबस करण्यामध्ये गुंतलेले आहेत. त्यामुळं रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला हे चांगलंच झालं, त्याबद्दल कोणाला वाईट वाटायचं कारण नाही. परंतु हे फक्त रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेऊन सरकारनं या विषयावरचं लक्ष दुसरीकडे वळवू नये आणि तुमच्यासारख्या मीडियाच्या लोकांनी सुद्धा हा विषय, आता रुपाली चाकणकरांचा राजीनामा झाला म्हणजे हा विषय संपला, अशा पद्धतीने या विषयावर पडदा टाकण्याचं काम करू नये अशी माझी विनंती आहे.